वरती मी या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अमोलजी सोनावणे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण आणि राहुलजी मिश्रा दादांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकृत मायेची प्रेमाची आपुलकीची उपदार सन्मान या मंचावरती होत असताना उत्कृष्ट बॉडी बिल्डर म्हणून त्याची ओळख आहे आणि नेहमीच या स्पर्धेमध्ये विशेष प्रेम त्यांनी दाखवलं आहे। सलग आज तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्यासोबत ते जोडले गेले, त्यांनी त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। खरं तर आपल्या भारताची संस्कृती आहे, अतिथी देवो भव आलेला प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणे आपली परंपरा आहे आणि ती परंपरा आपण जपतो या स्पर्धेच्या माध्यमातून। खरं तर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अमोलजी रमेश सोनावणे साहेबांनी सांगितलं आहे की प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती झालाच पाहिजे आणि तो सन्मान आपण इथे संपन्न करतोय। चला लवकरात लवकर मॅचला आपण सुरुवात करतोय। हेंद्रीपाडा बनाम बोम 11 कुंदे तोलतमॅन दोन्ही टीमचे कंपल्सरी ड्रेस कोडमध्ये पाहिजे याची आपण नोंद घ्यायची आहे, अनंतर पार्टीला सामोरं जावं लागेल। लक्षात घ्या 5 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरसाठी 20 मिनिटाचा अवधी आपण देतो याची आपण नोंद घ्यायची आहे। आणि आता 5 ओव्हरसाठी एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे। जय भवानी जय शिवराय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्म देव सर्व कार्येषु सुरदा अग्निकोल्याचे कुलस्वामिनी आई एकवेळा मातेला नमन करून स्थापने हिंदबी स्वराज्य आपल्या आज शोरांलेली इतिहास गाथा असे जाणता राजा ताजतने झुकतो माता महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या मोहपाडा एरंदरच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय। गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज रंगतोय पुन्हा एकदा हा भव्य क्रिकेटचा सोहळा। पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत। स्पर्धा तुम्ही पाहताय फ्रेंडशिप मित्रमंडळ मोहपाडा एरंदर आयोजित भगवा चषक ही स्पर्धा मात्रावरती रंगतीये आणि मैदानाच्या चौफेर बाजूला भगमय वातावरण तुम्हाला पार मिळेल। या स्पर्धेच्या माध्यमातून अमोलजी रमेश सोनावणे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहताय। गेम ऑन लेट्स प्ले टायमर आपण ऑन केलाय, बरोबर आपण पाहतोय 8:57 पहिला बॉल खेळपट्टीवरती आदळतोय दोन्ही टीमला। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहिला बॉल समोर तुम्ही पाहताय बॅटर भूषण शेलार च्या साथीने सचिन। पहिला बॉल बरदा वगैरे तुम्हाला पाल मेल टप्पा पडला निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना धावफलक तुम्ही पाहताय पूर्णपणे थांबलाय। टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 0 धाव फलकावरती पाल मेल। पहिला बॉल खेळपट्टीवरती आदळतोय, अप्रतिम सुरुवात या मॅचमध्ये। आता टीम हेंद्रीपाडा संघाच्या माध्यमातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता, पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगल मिळेल आणि सिंगलवरती थांबावं लागेल। तोलतमॅन हेंद्रीपाडा टीमचा खेळाडू आपली टी शर्ट नाही आहे त्यामुळे तुम्हाला 2 धाबांनी पार्टीला इथे समोर जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे। त्या 2 धाबा आपण 1 ओव्हरच्या नंतर ॲड करतोय टीम कुंदे संघाच्या खात्यामध्ये याची आपण नोंद घ्यायची आहे, कारण कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय। 2 धाबा कंपल्सरी पार्टी दिली जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे। भूषण शेलारच्या साथीला आपण पाहतोय स्टॅकिंगवरती सचिन शेलार ही जोडी तुम्हाला मात्रावरती पाल मिळेल। बरो तयार बरो ट्रॅकवरती विपुल। पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय, मिडॉनला खेळाडू उपस्थित आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, बाल बचावले। हेंद्रीपाडा संघ आयोजकांनी इथे उभा केला, आयोजकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे। टर्न केलाय ऑन साइडला, स्कोर लागला, गॅप मधून बॉल निघालाय, दन 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 करत क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न उपरे पडले, बॉल जाईल सीमारेषा पार, शेलारचा वार चौकार। धावफलक टीमची टोटल 4 आकड्यावरती पुढे सरकतीये। धावफलक 5 धाबा धावफलकावरती जोडले जातील। बोम 11 कुंदे संघ म्हटला की नो डाऊट भूषणदादा रोणे यांचा घरचा संघ मात्रावरती खेळताना दिसतोय। काल देखील बामणोली संघ आपण पाहतोय, कल्याण ग्रामीणचा संघ मात्रावरती खेळला, प्रवीणजी विषय यांचा संघ आपण पाहिला आणि आज भूषणजी रोणे यांचा संघ तुम्हाला मात्रावरती खेळताना दिसतोय। ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती मात्रावरती असताना
रिबस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॅटरने केलं तरी काय हा प्रश्न उभा आहे. खरं तर खेचायचं होतं ऑन साईडला, त्यानंतर रिबसचा फटका घेतला आणि अखेर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे डॉट बॉल. लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू होता, परंतु रिबसचा पवित्र घेतला, त्यामुळे पंचांनी घोषित केलंय डॉट बॉल ची समाप्ती होत असताना इथे देखील स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय जणू काही बळण घेत असताना बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होतीये. स्विंग अँड मिस, खरं तर बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होते. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवरती फक्त आणि फक्त 5 धावा फलकावरती जोडल्या जातील. खरं तर बरोबर 3 मिनिटांमध्ये हा पहिला षटक टाकलाय, त्यामुळे गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं, कारण 8 वाजून 57 मिनिटांनी आपण पाहतोय. खरं तर मातला आपण सुरुवात केली आणि बरोबर 3 मिनिटांमध्ये आता हा पहिला षटक त्याने कंप्लीट केलाय, त्यामुळे गोलंदाज विपुलचं कौतुक व्हायला हवं. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. टीमची टोटल फक्त आणि फक्त 5 धावा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमेश आता दाखल होतोय. या बदलापूर परिसरातील एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय. हेंद्रेपाडा बॉयज हा संघ तुम्हाला मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. मोर्या 11 हेंद्रेपाडा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तर त्यांच्या विरोधात भूमी 11 कुंदे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. म्हणून तयार प्रथमेश, पहिलाच बॉल टर्न केला ऑन साईडला, गॅप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. प्रचंड वेगाने झपाटण्याने बॉलवर त्याला उचलून फेक करेल. 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न होतोय. गॅदरिंग थोडीशी खराब राहिली, त्यामुळे तुम्ही पाहता इथून बाल बचावले गेले सचिन शेलार आणि इथून 2 धावा भेटतील भूषण शेलारला, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आता धावफलकावरती 7 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. धावफलक टीमची टोटल पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठ पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अमोलजी रमेश सोनावणे यांना तुम्ही पाहताय, त्यांच्या साथीनं आमचे दशरथजी भालेराव असतील, त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. त्यासोबत या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आणि मोहपाडा इरंदारचे गोल्डमॅन आमचे किशोरजी मेहर यांना देखील तुम्ही पाहताय. त्यासोबत आमचे राजेशदादा मेहर असतील, विशालदादा चौगुले आणि त्यासोबत JB जीवन भालेराव अर्थातच दिनेश भालेराव यांना देखील तुम्ही पाहता. या स्पर्धेमध्ये ते जोडले गेलेत. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा मैदानावरती रंगतीये. अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर आयोजन करणं सोपं असतं, परंतु नियोजन करणं तितकंच कठीण असतं आणि या स्पर्धेची जिम्मेदारी नेहमीच आपण पाहतोय. मग एक रन शॉट जिवाच्या अकंताने 2 धावा घेतल्या, परंतु त्यामध्ये 1 धाव शॉट पंचांनी घोषित केले, त्यामुळे आपण पाहतोय फक्त सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना रिव्ह्यू नाही आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू असणार आहे, त्यानंतर नो बॉलसाठी रनआउटसाठी देखील दिला जाईल. आणि त्यानंतर तुम्ही पाहता इथून आता ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना फक्त एक सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना चिकू आम्हाला माहिती देतील. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चला, चिकूची झोप आज देखील झाली नाहीये. 8च धावा, कारण 1च घेतली. रात्रीमध्ये देखील थोडीशी गडबड झाली होती चिकूकडून, परंतु चिकू नवीन आहे त्यामुळे हरकत नाही आहे. सुखातूनच माणूस शिकतो, यात शंका नाही आहे. आणि आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 10 या आकड्यावरती फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 3 बॉलचा खेळ संपला आणि टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता जाऊन पोहोचते. स्कोरबोर्डवरती 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेला देखील स्विंग अँड मिस बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो जबरदस्त होता, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल निघून चाललाय. रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होतीये. खरं तर आयोजन कमिटीचा वेळ वाचवण्याचं काम करतोय मैदानावरती प्रथमेश या मॅचमध्ये, कारण अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु भूमी 11 कोणते संघ एक ताकदवर संघ आहे. कल्याण ग्रामीणचा कधीही तो सामना टर्न करू शकतो, या शंका नाही आहे. यावेळेस देखील बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नव्हता, त्यामुळे इथून बॉलर देखील बीट झाला. केअर सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीला टीमची टोटल 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला जरूर लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळेल. कुणाल राजाराम म्हात्रे यांची ही वाहिनी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज ऑफिशियल अपडेटरच्या भूमिकेत विजय पगारे याला तुम्ही पाहताय. अप्रतिम ऑपरेटिंग त्यांची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यासोबत कॅमेरामॅनच्या भूमिकेत दीपेश म्हात्रे आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचे वेलकम. त्यानंतर मुरबाडचा वंडर बॉय खरं तर
गणेश बारगडे चॉकलेट बॉय याला देखील तुम्ही पाहणार आहात. आणि आमचे अपडेटर रोनक त्यांचंही मनपूर्वक स्वागत. इथे घडले काय, आय थिंक बॅटची कडा इस्टनच्या मागे. खरं तर विश्वास इतका होता की जसा झेल घेतल्यानंतर लगेच चेंडूला हवेमध्ये उडवलं आणि त्यानंतर आपण पाहतोय सचिन शेलरला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का टीम भूप 11 कुंदे संघाला फंदाज बाद. कुंदे संघाच्या खात्यामध्ये त्यामुळे धावफलक 13 याकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. आणि बरोबर आपण पाहतोय खरं तर 9 मिनिटामध्ये आता हे 2 षटक इथे कंप्लीट झालेत. त्यामुळे बरोबर शेड्यूल आपलं चाललंय. 1 मिनिट अजून शिल्लक आहे टीम हिंद्रेपाड्याकडे, कारण 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये टाकायचे. त्याचा रोशनकडे बॉलिंग मैदानावरती तुम्हाला पाल मिळेल. राऊंड द विकेट करून दाखल होतोय. नंबर 3 अपूर्वाचा पहिला बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न नाही जमलं. भूषण शेलारचा वार खाली जातो. या मॅचमध्ये पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगानं जलद गतीनं बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होती या मॅचमध्ये. आज बॉम्बे 11 कुंदे संघ तुम्ही पाहताय या मैदानावरती लवकर दाखल झाला दिलेल्या वेळेवरती. आज खरं तर हा सामना दुसरा होता, परंतु मैदानावरती आयोजकांच्या विनंतीला मान देऊन दोन्ही संघ उपस्थित झाले, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय टॉस जिंकला होता टीम हेंद्रेपाडा संघाला. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि त्यानंतर इन्व्हाइट केलं टीम भूमी 11 कुंदे संघाला. परंतु या मॅचमध्ये थोडासा सातपडत खेळतोय. फुल टॉस बॉल फटका चांगलाय. रॉकेट स्ट्रोक डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा संघर्षाचा शंखनाद करणारा येतोय षटकार. होतं खरं तर भूषण शेलार भूमी 11 कुंदे संघ मात्रावरती खेळतोय. क्षमता या संघाकडे कोणत्याही क्षणाला तो सामना टर्न करू शकतो आणि ते चित्र आपण पाहतोय. हा षटकार आलाय. धावफलक पुढे सरकतो. इकडे बी धाबा धावफलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती पार मिळतोय. पहिला बॉल डॉटाला अभ्यास केला पूर्णपणे भूषण शेलारनं या मॅचमध्ये आणि त्यानंतर बॉलला भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार वसूल केला. त्यामुळे धावफलक 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अप्रतिम खेळ दोन्ही संघाचा तुम्हाला या मॅचमध्ये जरूर पार मिळेल. राऊंड द विकेट पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय. डाईव्ह मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु त्यानंतर अवाकामध्ये चेंडू होता, त्यामुळे सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीनं टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 15 बॉलचा खेळ संपला. 20 धाबा टीमची टोटल पार मिळते, त्यामुळे 2 धाबा आपण पॉईंटच्या 8 देखील केल्या टीम कुंदे या संघाच्या खात्यामध्ये. अप्रतिम स्पर्धा अप्रतिम खेळ जरूर तुम्हाला पार मिळेल. आजची तिसरी रजनी पहिल्या रात्रीमध्ये खरं तर अप्रतिम खेळ आपण पाहिला. पहिल्या रात्रीमध्ये ओमकार मित्रमंडळ वांगणी हा संघ तुम्हाला जरूर पार मिळाला. बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तो संघ खेळला. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल तर जर्मन एरंजाड चंदू मेहरची आरबी काल खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवला. आणि आज देखील तुम्हाला खरं तर बदलापूर कल्याण डोंबिवली कल्याण ग्रामीण कर्जत या परिसरातून संघ मात्रावरती खेळताना दिसतील, यातील मात्र शंका नाही. याने पहिलाच सामना तुम्ही पाहताय बदलापूर विरोधात कल्याण ग्रामीण असंच म्हणावं लागेल, कारण एका बाजूला तुम्ही पाहता संघ खेळतोय मैदानावरती हेंद्रेपाडा संघ मोर्या 11 हेंद्रेपाडा आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय भूमी 11 कुंदे. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. आदरणीय कुंदे गावचे उद्योगपती समाजसेवक
भूषणदादा रोहणे यांच्या मुलीच्या नावानं हा संघ तुम्हाला नेहमीच मैदानावरती खेळताना दिसेल. पुन्हा एकदा रॉकेट स्ट्रोक व्ही शेप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल जाईल. वार अशी वार्तालाप करत असताना मोजून मापून आणि तोलून मारलेला हा फटका षटकार. धनुष्य बाणातून तीर निघावा ना तसंच हा फटका हा बॉल तुम्हाला पार मिळेल. सरळ सुसाट निघाला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा सलगचा दुसरा षटकार तुम्हाला पार मिळेल. शेलारचा वार या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळतोय. चर्चा करत होतो आपण भूषणदादा रोहणेबद्दल. अप्रतिम क्रिकेट ते नेहमीच खेळत आलेत. खरं तर उद्योगधंद्याला जास्त त्यांनी महत्त्व दिले आणि त्यामुळे आपण पाहतो नेहमीच जेव्हा संधी मिळेल खरं तर त्यांची कन्या भूमीच्या राबांना नेहमीच संघ खेळत असतो आणि ती लकी देखील ठरले हे चित्र आपण नेहमीच पाहिलं आहे. धावफलक टीमची टोटल 6 आकड्यावरती पुढे सरकत असताना टीमची टोटल 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. राऊंड द विकेट फुल टॉस बॉल मेजबानी होती दोन्ही हातानं स्वीकारली आहे मिड विकेटला. वार अशी वार्तालाप करत असताना हवा गेस साथ घटाके संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंग षटकार. चेक करू मी तिसऱ्या पंचांना जे मदत घेईल. फेअर डिलिव्हरी हा षटकार आलाय परंतु बॅटरला खरं तर असं वाटलं होतं की बॉल हाईट फॅक्टर इथे मात्र थोडंसं जास्त आहे त्यामुळे त्यांनी घेतलं रिव्ह्यू आणि तो रिव्ह्यू आता गमावलाय. आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार भीती जम पोहोचली आहे. धाव फलकावरती धावा आता चांगल्या बनल्या त्या 5 मध्ये 33 धाबा धाव फलकावरती जोडले गेल्या. चिकू आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना ओव्हर संपन्न झाली आहे. पहिला बॉल डॉट त्यानंतर षटकार त्यानंतर सिंगल त्यानंतर लेग बाईजची एक सिंगल आली त्यानंतर सलग 2 षटकार. त्यामुळे ओव्हर संपन्न झाली आहेत. सलगच्या 5व्या आणि 6व्या बॉलवरती 2 षटकार आलेत. चला खरं तर आमचे साथी स्कोरर चिकू जरी नाव त्यांचं चिकू असलं तरी देखील ते शार्प आहेत. त्यामुळे योग्य ती माहिती त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि खरं तर आज स्कोरर या स्पर्धेसाठी बाहेर देशातून मागवला याची देखील आपण नोंद घ्यायची. इराणवरून आलेत. क्या बात आहे. 33 धाबा धावफलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॉल शॉट ऑन साइडला खेचलाय. पॅडल स्वीप बॉल जाईल डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये शांत होता परंतु आता शेलार सांगतोय अरे लढता लढता पडलो तरी चालेल त्याचा मला खंत नाही कारण शांत बसायला आम्ही काही भूमी 11 कोणत्याचे संत नाही. बॉल सीमा पार षटकार. बॅटिंग करतो पाडल स्वीप पायावरचा बॉल अलगदरित्या आपण पाहतोय त्याने उचलला आणि फक्त उचलला नाही तर फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. त्यामुळे धावफलक 39 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 39 टीमची टोटल स्कोरवरती तुम्हाला पार मिळते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि अप्रतिम खेळ आता या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पार मिळतोय असं वाटलं होतं. सुरुवात शांत झाली परंतु आता शांत बसायला आम्ही काही संत नाही होत हे सांगितलंय अविनाश जुगरेड आणि खरं तर दबावाला जुगारून आता तो देखील बॅटिंग करतोय. हे चित्र तुम्हाला पार मिळेल.
पहिला बॉल आपण पाहिला त्याच बॉलची कार्बन कॉपी ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगाने त्यासोबत स्विंग होत बॉल निघून चाललं एस रक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होती या मॅचमध्ये. धावफलक 39 या आकड्यावरती थांबले. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगती पथावरती असताना चांगला फटका आहे 20 मध्ये घेतला. खेळाडू उपस्थित कबरचा खेळाडू पुढे सरकला. बॉल फेक करतोय दरम्यान एक चिकी सिंगल येथे एक पटी जाईल आणि सिंगलच्या साथीने हैदराबादवरती धावफलक तुम्ही पाहताय. आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरवरती 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. साई भालेराव यांचं आगमन झाले. वेलकम स्वागत आहे आपलं. तर 24 जर्सी साई डब्याचे मालक आहेत साई भालेराव यांच्या माध्यमातून आम्हाला इरंजा टीमसाठी लाभले त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. आणि खरं तर हेंद्रेपाटा संघ मात्रावरती खेळतोय. त्या हेंद्रेपाटा संघासाठी देखील आपण पाहतोय साई भालेराव यांच्या नावानं जर्सीज तुम्हाला दूर पार भेटतील. उद्योगपती आहेत आणि समाजसेवक आहेत त्यामुळेच आपण पाहतोय क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे. त्यांचे आभार आपण व्यक्त करू. या बेला देखील बॅटची कडा आणि जशी बॅटची कडा घेतली पंचाकडे पाहिलं देखील नाहीये. सुसाट निघालाय खेळाडू कक्षाच्या दिशेने. अजून एक धक्का शिलार इथे थांबवलंय फलंदाज बाद. वरती रोशन दाखल होतो या मॅच मध्ये. तुम्ही पाहता रोशन मैदानावरती आलाय. अजूनही मैदानाच्या मध्ये संकेत दळबीचं येणं बाकी आहे. त्यानंतर भूषण रोहणेचं येणं मैदानावरती बाकी आहे. मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ अप्रतिम खेळ तुम्हाला जरूर पार बेल. टीमची टोटल स्कोरवरती जोडली जाते 40 धावा धावफलकावरती तुम्हाला पार भेटतील. ओव्हर नंबर 4चा खेळ देखील आता संपलाय त्यामुळे टीमची टोटल 40 या आकड्यावरती पार भेटते. ओव्हर नंबर 5 मध्ये हेमंत मैदानावरती दाखल होतोय. हेमंतला तुम्ही पाहता या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच चला थोडंसं स्पीडअप करा बघा आपण टाइम चेक करू. बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकलेत कारण 8 मधून 57 मिनिटाला आपण मॅच चालू केली. पहिला बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल. जुगरीला तुम्ही पाहता नेक्स्ट मॅच पिंपळास भिवंडी तालुक्यातील एक संघ तुम्हाला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यातून SBCC उमरोली श्रीपती बाबा उमरोली साईल डोंगले संघ मात्रावरती खेळताना दिसेल. चला दोन टीमचे कॅप्टनला आम्ही विनंती करतो आपण टॉससाठी लवकरात लवकर या. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार बेल. ओव्हर नंबर 5चा खेळ प्रगती पदावरती आपल्याला पार मिळतोय आणि ओव्हर नंबर 5 मध्ये तुम्ही पाहताय आता अप्रतिम बॉलिंग पारमेल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज हेमंत. या मॅच मध्ये सलगचा दुसरा डॉट. पुन्हा एकदा टप्पा पडला बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. सलगचा तिसरा डॉट बॉल तुम्हाला या मॅच मध्ये पार मिळेल. बुमरा ऍक्शन मैदानावरती तुम्हाला पार भेटतीये आणि अखेर सलगचा तिसरा डॉट तुम्हाला पार मिळेल. या मॅचमध्ये पूर्णपणे आता कंबर कसली आहे आणि समोरच्या टीमची कंबर तोडण्याचं काम करतोय मैदानावरती गोलंदाज हेमंत. या मॅचमध्ये पूर्णपणे आता थांबवलंय आणि काय गोलंदाजी करतोय. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग पॉईंट लाईक खेळाडू तुम्ही पाहताय. कव्हर लाईक खेळाडू आहे. चौथा सलगचा डॉट बॉल इथे पार मिळतोय. अविनाशला तुम्ही पाहताय अविनाश जुगरे सलगचा चौथा डॉट खेळलाय. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता 2 धावा तर एकवटा तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावेसाठी केलंय काय तर ज्याला स्ट्राईक हवी होती त्या रोशनला आता इथून डायमंड डकचा शिकार ठरावं लागतंय. चला दुसऱ्या धावेसाठी आपण शॉर्ट रन चेक करतोय. पंचांनी खरं तरी डिमांड केली आहे. उत्कर्ष गुरुनाथ मेहर यांचं आगमन झालं. वेलकम स्वागत आहे.
चला आपण चेक करू. पंचांना खरं तर डाऊट आहे. अप्रतिम नियमावली आणि त्यासोबत आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी पंचाची आपण 3 रात्रीमध्ये पाहिली आहे. सेफ आहेत. 2 धाबा मिळतील. तिसऱ्याला बॅटर आउट आहे. तेजस शेलार आल्या पहिलाच बॉल हुक केलाय आणि कदाचित चौकार बुक केलाय. बॉल जाईल सी बरेशा पार. धाव मिळतील 4. रन्स मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. आणि चौकारच्या साथीनं धावफलक टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती वेगाने फ्लॅग होतीये. 46 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पिंपळास विरोधात उमरोली. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. ड्रॉपचा खेळाडू पुढे सरकतोय. डीप मधून क्षेत्रक्षेत्र धावत पळत पोहोचलाय. कॅच ड्रॉप. नो मॅच लँड झोन मध्ये निर्जस्थळी चेंडू लँड झाला आणि त्यानंतर या 2 धाबा इथे एकवटल्या. तिसरीचा प्रयत्न करतोय. तिसरी धाव मिळेल का? तिसऱ्या धाब्यासाठी यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. आणि अखेर 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 48 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील आणि 49 धाबांचं मापक लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मापक लक्ष म्हणता येणार नाहीये कारण या मैदानावरती सामने रंगतात. शेवटच्या बॉलपर्यंत आपण सामने पाहिलेत कारण कालच्या रात्रीमध्ये देखील फक्त आणि फक्त 25 धाबांचं टार्गेट होतं तिसऱ्या मॅचमध्ये आणि त्यानंतर तो टार्गेट देखील आपण पाहिलं. खरं तर वाचवण्यात आलं. सूरज तरे यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे. सूरज खरं तर रात्री आलाय. नाही खरं तर सूरज तरे यांची ओळख आहे क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती. खरं तर कोणी बॅटिंग करत असताना मैदान गाजवतात, कोणाचं नाव गोलंदाजी करताना होतं, परंतु सूरजचं नाव क्षेत्ररक्षण करत असताना झालं. यात मात्र शंका नाही आहे. त्यांचं क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतरच राजेश मेहर यांनी त्यांना टीममध्ये घेतलंय. पार्टीच्या 2 धाबा मी ॲड केल्यात. सर सन्मान आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती उत्कर्ष गुरुनाथ मेहर यांना विनंती करेल आपण आपला सन्मान आम्ही करतोय मुख्य व्यासपीठावरती. अमोजी सोनावणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन उमरोली बनाम पिंपलास. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती आहे लवकरात लवकर आपण टॉससाठी या. उत्कर्ष यांचा सन्मान या मंचावरती होत असताना
उत्कर्ष गुरुनाथ मेहेर यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि आपण आलात. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्राचा महाबस्तर अलंकार, मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, त्यासोबत आपण पाहतोय प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मानचिन्ह देत असताना उत्कृष्ट यांचा सन्मान या मंचावरती आपण पार पडतोय. चला दोन टीमचे कॅप्टन बघा विनंती, आपण लवकरात लवकर टॉससाठी या. जर एखाद्या टीमचं कॅप्टन इथे उपस्थित नसेल तर समोरच्या टीमच्या कॅप्टनला आपण टॉस विन देतोय, याची आपण नोंद घ्यायची. परंतु जर दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील आणि जर पहिला बॉल खेळपट्टीवरती आदळला तर आयोजन कमिटी जी काही कारवाई तुमच्यावरती करेल ती तुम्हाला देखील सहन करावी लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर दोन टीमची कॅप्टनला विनंती आपण यावं. टॉससाठी आपण लवकरात लवकर पोहोचा. मॅचला सुरुवात होईल. 49 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळतो. या धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील या आपण इन्व्हाइट करूया. आगे की कहाणी सोमनाथ खाडे सर की जुबानी. धन्यवाद. राहुलजी चव्हाण सर, थँक्यू सो मच. तुषारजी शिंदे सर या ठिकाणी समालोचन कक्षामधून आम्हाला साथ देत आहेत. भगवा चषक 2026 आणि मैदानावरती झुंज आपण पाहताय. एका बाजूनं भूमी 11 कुंदे आणि त्यांना फाईट करत असताना टीम मैदानात खेळतीये मोरिया 11 हेंद्रेपाडा. 49 धावांचा पाठलाग. विपुल आणि प्रथमेश सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी उतरलेत. गोलंदाज विनोद. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, स्विच हिट अटेम्प्ट. निश्चितच आपण पाहताय बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा वेगवान चेंडू डॉट येतोय. पहिल्या षटकाची सुरुवात चांगली केली आहे. विनोदच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली. पहिलं षटक टाकत असताना आपण पाहताय तर टप्प्यावरती सुंदर नियंत्रण आणि आलेला हा पहिला निर्धाव चेंडू. भूमी 11 कुंदे त्यांना फाईट देत आहेत मोरिया 11 हेंद्रेपाडा. विरोधचा पुढचा बॉल इथे जागेवरनं टोलवलाय. फिल्डर जागेवर बरोबर तैनात केला होता. ट्रॅपमध्ये अडकवलं होतं, मात्र अगदी सहज सोपा झेल इथे ड्रॉप झाला आणि जीवनदान मिळालं. सिंगल पूर्ण करतायत. एक धाव स्कोअर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकलं. एक धावेच्या मदतीनं श्री गणेश करतय. गोलंदाज विनोद झेल सुटल्यानंतर सुद्धा फिल्डरला अप्रिशिएट करत असताना निश्चितच इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल मिळाली. एक धावेच्या मदतीनं खातं खोललं. विपुल फटका खेचला होता, झेल सुटला, त्यानंतर सिंगल मिळाली. चेंडू पाहिला जाईल आउटसाइड द स्टंप, जास्त बाहेर. डीके सरांचा इशारा वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एक धाव धावफलकावरती इथून जोडली जाईल. स्कोअर कार्ड पुढे चाललं ते 2 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेची पाबंदी असणारं षटक. 9 फिल्डर तुम्हाला 30 यार्डमध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चित तुम्ही पाहताय सीमारेषेवरती 2 फिल्डर पेट्रोलिंग करत असताना. इथे पहा जबरदस्त फटका, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त नेत्रदीपक स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला दर्जेदार चौकार.
प्रथमेशचा हा प्रथम चौकार. 4 धावा धावफलकावरती इथून जोडल्या जात आहेत. पहिल्या षटकात आपण आहोत. क्लासिकल अंदाज अगदी आपण पाहताय तर लेग स्टिक वरच्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळणं ही सुद्धा एक कला असते आणि निश्चित एक जबरदस्त स्ट्रोक देखना. जबरदस्त फटका. 4 मिळाल्यात. बॅट फिरवली, संपर्क नाहीये, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आता मात्र टप्पा बरोबर सापडला. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना ऑफस्टमच्या बाहेर पिच केलं आणि तिथूनच सरळ विकेट किपरला स्वाधीन झाला. चेंडू डॉट येतोय. चौकारानंतर लगेच कमबॅक केलं विनोदनं. सुरुवातीचा पहिला डॉट, त्यानंतर झेल सुटला, सिंगल मिळाली, त्यानंतरचा चेंडू वाईड, चौकार, डॉट, संमिश्र सुरुवात. विनोद स्ट्राईकवरती प्रथमेश. इथे सुद्धा आपण पाहताय जबरदस्त डिलिव्हरी. गुडलेन स्पॉटच्या अगदी आपण पाहताय मागे पुढे चेंडूला इथे रिलीज केलं जातंय. टप्प्यावरती सुंदर नियंत्रण आणि आपल्या टीमसाठी उपयुक्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात या ठिकाणी आपण पाहताय. जबरदस्त खेळ. सुरुवातीला बॅटिंग करत असताना 48 बनवल्या, 48 आणि 49 धावांचं लक्ष ठेवलं मोरया 11 हेंद्रेपाडा या संघासमोर विजयासाठी. बदलापूर ग्रामीण आणि त्यांच्या विरोधात कल्याण ग्रामीण असा कडा मुकाबला. चांगला चेंडू, बाउन्सर डिलिव्हरी. टप्पा खाल्ल्यानंतर सरप्राईज केलं, वळण घेत थोडा आतमध्ये आणला आणि निश्चित या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. षटक क्रमांक पहिलं इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावफलकावरती बिनबाद 6 धावा, 6 विदाउट लॉस. संपलेला आहे. पहिल्या षटकात तुम्ही पाहताय धावफलकावरती 6 धावा, 49चा पाठलाग आणि या पाठलागाला इथे अंजाम देत असताना सुरुवात जर आपण पाहिली तर निश्चितच सावध केली आहे. एक चौकार जरूर आला. त्यानंतर तुम्ही पाहताय तर निश्चितच आपल्या टीमसाठी उपयुक्त गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये टप्प्यावरती उत्कृष्ट नियंत्रण विनोदचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या. कल्याण ग्रामीणची टीम, भूषणदादा रोहने आणि त्यांची टीम नेहमीच तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळत असते. जबरदस्त खेळ. बदलापूर नगरीमध्ये नेहमीच येऊन सातत्यानं आपल्या खेळाची चुणूक नेहमीच दाखवली आहे. यावेळेस रजनी क्रिकेटमध्ये उतरलेत. यावेळेस ऑफ साईडला शफल झाला, ऑन साईडला फटका. अगदी आपण पाहताय अभ्यासपूर्ण खेळलाय. फिल्डर दूरवरनं जात आहेत. अडवण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र निश्चितच दोघांनाही अडला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बॅट्समन विपुलच्या बॅटमधनं या 4 धावा मिळत आहेत. स्कोर कार्डला इथून जोडल्या जातील. 4 धावांच्या मदतीनं धावफलक पुढं सरकलेला आहे. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकासाठी रोशन आला. रोशनवरती विश्वास दाखवलाय, मात्र त्याचं स्वागत या ठिकाणी चौकारानं झालं. 4 धावा जोडतायत. टोटल 10. पहिल्या षटकात 6 आल्या. त्यानंतर इथे आपण पाहताय तर पहिल्याच बॉलवरती 4 धावांचा हा फटका. या चेंडूवरती आपण पाहताय स्विचिट अटेम्प्ट. पंचांचं बोट आकाशाकडे आणि निश्चित आपण पाहू शकता या बॉलवरती नक्की काय घडले. पंचांनी बाद दिले. विकेट आलेली आहे. विकेट नंबर 1. अतिशय जबरदस्त मारा. चला, पंचांचा डिसिजन जो आहे तो इथे मान्य करावा लागेल. दोन्ही पंच सल्ला मसलत करतात आणि इथे पहिला झटका बसलाय मोरया 11 हेंद्रेपाडा या टीमला. विकेट डाऊन. विपुल इज गॉन.
पहिला झटका मिळाला आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं चौकार मिळाला, त्यानंतरच्या चेंडूवरती इथे आपण पाहू शकताय विकेट मिळतीये. लगेचच रोशननं कमबॅक केलं. 4 धावांच्या मदतीने बॅटिंग करत असताना विपुलनं स्विचिट अटेम्प्ट केला आणि निश्चित चुकीचा फटका. लगेच कमबॅक केलं रोशननं. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर घाबरून हादरून न जाता दुसऱ्या बॉलवरती विकेट अर्जित केली आणि टीमला मात्र इथे आपण पाहताय फ्रंट फूटवरती घेऊन येतोय. धावफलकावरती 1 बाद 10 धावा, 49चा पाठलाग करतायत. 49 टू विन. मैदानात बॅटिंग करत असताना मोरिया 11 हेंद्रेपाडा या संघासाठी बॅटिंग करण्यासाठी 1 डाऊनवरती करण. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळतायत. सिंगल कंप्लीट केली. सुंदर विवर रचना तुम्हाला फिल्डिंगची पाहायला मिळते. बरोबर जागेवरती गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती फिल्डिंग सज्ज केली आहे. बरोबर जागेवरती फिल्डर तैनात केलेत आणि विवर रचने अंतर्गत इथे खेळत असताना या चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक उंच गेलाय. फिल्डर चेंडूच्या खाली भूषण आणि अगदी आपण पाहताय जबरदस्त जजमेंट त्यानं केलं. सुंदररित्या हा या झेलला टिपलंय आणि धक्का क्रमांक 2 लागत असताना मोरिया 11 हेंद्रेपाडा संघ अडचणीत. रोशननं मात्र इथे संघासाठी रोषणाई करायला सुरुवात केली. त्याच्या खात्यावरती मिळालेली दुसरी विकेट. सलामीवीर दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. इथे आपण पाहताय करणला साथ देण्यासाठी अखिल मैदानात. अखिल आणि करण या दोघांना इथून किल्ला लढवावा लागेल. 49 धावांपर्यंत पोहोचायचंय. जिद्द चिकाटी दाखवावी लागेल, कष्ट करावे लागतील. उर्फी चेंडू पुन्हा फटका खेचलाय. फिल्डर बरोबर जागेवर भूषण आहे आणि त्यानं कुठल्याही प्रकारची चूक न करताना हा झेल इथे टिपलाय. धक्का क्रमांक 3 लागला मोरिया 11 हेंद्रेपाडा या टीमला. फलंदाज बाद. धक्का मिळालाय, झटका इथे आपण पाहताय तर एका पाठोपाठ एक लागलाय. एकंदरीत तिसरा गडी या षटकातील बाद होतोय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार, त्यानंतर विकेट, सिंगल, विकेट, विकेट ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार रोशन. शुभागमन या ठिकाणी झालेला आहे. क्रीडानगरीमध्ये सिद्धांत राऊत, त्याचबरोबर बदलापूरचे छत्रपती सीसी कुळगावचे आधारस्तंभ आणि क्रिकेटचे दर्दी चाहते, त्याचबरोबर एक लेजेंडरी क्रिकेटर तेजसजी ठाकरे अर्थातच लाडके टँगो, त्याचबरोबर संदीपजी पाटील या मान्यवरांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण या मंचावरती तीनही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. दुसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल पाहायला मिळते 13 धावा, 13 ऑन बोर्ड. मोरिया 11 हेंद्रेपाडा या ठिकाणी आपण पाहताय बॅटिंग करत असताना त्यांना बनवायचे आहेत 49 धावा. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोअर कार्ड वरती 3 बाद 13 धावा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. मान्यवर जयवंतजी अवचर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दादांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. भगवा चषक 2026 स्पर्धेची तिसरी रात्र, तिसरी रजनी या ठिकाणी पार पडते. अतिशय डामडावलात आपण सुरुवात केली. दिमागदार सोहळा या ठिकाणी पार पडतोय. फ्रेंडशिप मित्रमंडळ एरंजाड
त्याचबरोबर एरंजाड ग्रामस्थ मंडळ आणि अमोलदादा सोनावणे यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण मित्रमंडळी जबरदस्त हे दमदार दिमागदार आयोजन पार पडते. सर्व आयोजन समितीचं मनापासून स्वागत करूया. ग्रामस्थ मंडळ मोहपाडा एरंजाड यांचं हे अतिशय दिमागदार आयोजन. तिसरी रात्र पार पडतीये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. लेगस्टम्पच्या बाहेर अंपायर दंडित करतायत. व्हाईट बॉलचा कॉल देत असताना एका धावेची धावफलकाला मदत मिळाली, संजीवनी प्राप्त होतीये. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढं गेलं ते 14 वरती. गोलंदाजी मार्कवरती अनुभवी सदानंद तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी पाचारित केलंय. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिला बॉल वाईट टाकला. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन कट केलंय. फिल्डर सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता एकच सिंगल धाव इथे पूर्ण केली. बॅटिंग करत असताना 2 फलंदाज गणेश आणि करण दोघांना मात्र इथून कष्ट करावे लागतील. मॅच वाचवावी लागेल. टोटल जर आपण पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती आहेत. 49चा पाठलाग करायचा आहे. 49 टू विन. सदानंदचा हा चेंडू इथे मिस टायमिंग. झेलसाठी धावतोय स्वतः फॉलो थ्रू मध्ये. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. झेल इथे टिपलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना मोर्या 11 हेंद्रेपाडा संघ संकटात सापडलाय. तिसरी रात्र. पहिल्या रात्रीला आपण पाहिलं ओमकार मित्रमंडळ वांगणी या संघानं मैदान मारलं. कालची रात्र गाजवली जय हनुमान क्रीडा मंडळ एरंजाड. मैदानावरती विजयाचा झेंडा काढला. आजची रात्र कुणाच्या नावावरती राहील यासाठी निश्चित आपल्याला इथे मैदानावरती येऊन मॅच पाहाव्या लागतील. आनंद लुटायचा आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. सदानंद गोलंदाजी मार्कवरती. चांगल्या टप्प्यावरती मारा. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट. जबरदस्त गोलंदाजी. टप्प्यावरती आपण पाहताय सुंदर नियंत्रण. चेंडूला वळवत असताना फलंदाजाला अगदी पाहिलं जातं, अगदी त्याचा अभ्यास केला जातो आणि अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना या सिमेंटच्या खेळपट्टीवरती वेगानं चेंडू वळवणं ही सुद्धा एक कला आहे. सदानंद ती कला दाखवत असताना बॅटची कडा लागली आहे. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवतील, फेकतील. एक सिंगल मिळाली. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे जातं. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. धावफलकावरती 16. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. सदानंद पुनश्च एकदा. तिसऱ्या षटकामध्ये चाललेला खेळ शांत आणि संत चाललाय. आक्रमण करावं लागेल. बॅटिंग करत असताना हेंद्रेपाडा संघाला इथून आक्रमक पावित्रा घ्यावा लागेल. बॅटची कडा लागली. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव सुद्धा इथे यशस्वीरित्या पूर्ण केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर थोडीशी संजीवनी स्कोर कार्डला मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकला 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकात आपण आहोत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ असताना 18 धावा बनल्यात. टोटल 49चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. बॅटिंग करत असताना कुणाल आणि करण. स्ट्राईकवरती करण खेळतोय. वैयक्तिक 4 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहत आहे स्कोर कार्ड वरती 19 बनल्यात. हेंद्रेपाडा संघाला इथून अडचण उभी राहिली आहे. संकट उभं राहिलंय. जबाबदारीपूर्वक खेळ कोण साजरा करेल आणि कोण मैदानावरती हिरो बनेल हे आपल्याला पाहायचंय. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहताय भूमी 11 कुंदे संघ मैदानावरती. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज. ड्रिंक्स ब्रेक. छोटासा अल्पविराम. जाऊया डीजे महेशकडे.
इतिहासामध्ये घेऊन जातोय. कोंढाणा किल्ला ज्या वेळेस सर करायचा होता तानाजी मालुसरे आणि शेलार मामा किर रात्रीला ज्या वेळेला गड चढत होते, गड चढायला अडचणी येत होत्या, त्यावेळेला निश्चितच यशवंती नावाची घोरपड जिनं मदत केली. आणि इथे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. इतिहासात जाऊन या गोष्टी आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतात. इथे मैदानावरती आल्यानंतर आपण पाहिलं तर डीजे महेश ज्यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे गाणे वाजतात. सब गाणे बजेंगे. बॅटची निश्चितच आपण पाहताय कुठल्याही प्रकारची संपर्क नाहीये. गुडलेन स्पॉटला बरोबर टार्गेट करत असताना चौथ्या षटकात आपण आहोत. ओव्हर नंबर 4. गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. चेंडू डॉट आलाय. सलगचा दुसरा डॉट. भूषण वरती इथे विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती चौथ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर डॉटची मालिका. टार्गेटचा जर विचार केला तर तब्बल पोहोचायचं 49 या आकड्यावरती. मात्र हेंद्रेपाडा संघाला घरच्याच परिसरामध्ये आपण पाहताय. हेंद्रेपाडा संघ मैदानावरती खेळत असताना बदलापूर ग्रामीणचा संघ आहे. इथे मात्र येऊन भूमी 11 कुंदे संघानं मैदानावरती फ्रंटफूट वरती येत असताना पाहायला मिळत आहेत. ड्रायव्हिंग सीट वरती आलेत. बॅकफूट पंच देण्याच्या तयारीत. नॉकआउट मॅचेस. प्रत्येक सामना डू ऑर डाय. हा सुद्धा चेंडू डॉट येतोय. सलग विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा तिसरा निर्धाव आणि त्याच्यावरती रनआउट. मंचावरती मान्यवर लक्ष्मण काका मेहर, भगवानजी म्हात्रे, नारायणजी तरे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तीनही प्रतिष्ठित मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. दादांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वन बाउंडचा इशारा दिलाय गोलंदाजाला. या ठिकाणी आपण पाहताय तर ही धोक्याची घंटा असते. अजून एखादा जर बाउन्सर अंपायरला पटला नाही, चुकीच्या पद्धतीचा आला तर मात्र इथे दंडित केलं जाऊ शकतं. मात्र अतिशय दर्जेदार गोलंदाजी. सलगचा चौथा चेंडू येतोय ज्याच्यावरती धाव नाही. सलगचे 5 चेंडू डॉट येत आहेत. फक्त एक चेंडूचा खेळ इथून पाहायला मिळेल. निश्चितच हॅट्रिक मेडन षटक टाकलं जाईल का? अतिशय दर्जेदार गोलंदाजी. 5 बॉल डॉट सलगचे टाकलेत भूषणनं. लास्ट बॉल ऑफ दी 4th ओव्हर. क्लाय व्हेरी गुड बॉलिंग. षटक कुणाला लागला नाही मित्रांनो. महापुरुष होऊन गेले म्हणून आज आपण मोकळा श्वास घेतोय. शेवटच्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे. गोलंदाज सदानंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. चेंडूवरती जादू तुम्ही पाहताय. सिमेंटच्या पिच वरती अगदी आपण पाहताय तर विदभर वळण घेत चेंडू आतमध्ये आणला. लेग स्टंप वरती पिच करतोय. ऑफ स्टंप पूर्ण चेंडू काढत असताना व्हेरी गुड बॉलिंग. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने इथे मारा करतोय आणि यावेळेस आपण पाहतोय ऑफ स्टंपला टार्गेट केलं. 4थ्या-5व्या स्टंपवरती गोलंदाजी करत असताना एक बॉल आपण पाहिला तर लेग स्टंपवरनं बाहेर काढला. दुसरा चेंडू आपण पाहताय तर ऑफ स्टंपवरनं सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. वैविध्य, भरपूर विविधता इथे. वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. कुठल्याही प्रकारचं उत्तर नाहीये. सलगचा हा 9वा चेंडू आलाय मित्रांनो ज्याच्यावरती धाव नाही. थांबवून ठेवलंय. मोरया 11 हेंद्रेपाडा या संघाला इथून डॉमिनेट करत असताना भूमी 11 कुंदे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुद्धा फटका फसलाय कदाचित. मात्र फिल्डरच्या बरोबर मधोमध पडलाय. 2 फिल्डरची दरी भेदत असताना संघर्ष करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
लास्ट ओव्हर शेवटचा अंतिम षटक आहे. सदानंद गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये तुम्ही पाहताय तर हेंद्रेपाडा संघाला सुरुंग खऱ्या अर्थानं लावला. जबरदस्त मारा. अनुभवी गोलंदाज, विश्वासपूर्ण गोलंदाजी. इथे सुद्धा सुंदर फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. एफर्ट दाखवले रोशननं. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायला हवा होता त्याला आतमध्ये स्टॉप केलं. मॅच जरी हातात असली तरी सुद्धा शेवटच्या मोमेंटपर्यंत लूज सोडायचं नाही, हे तंत्र तुम्ही पाहताय. जबरदस्त खेळ. लास्ट ओव्हर शेवटचा षटकाचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्विचिट अटेम्प्ट आणि षटक संपलाय 5 आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो भूमी 11 कुंदे या टीमनं आणि पुढील फेरीसाठी पात्र होत आहेत. वेल प्लेट. आणि मोर्या 11 हेंद्रेपाडा संघाचं सुद्धा मनापासून आपण कौतुक करूया.